काल तर तुम्ही बघितलं सा बॅगा घेऊन पळून पळून तर आमचा पाक पिट्टा पडला. आज बॅगा रूम मध्ये ठेवल्या त्या म्हणून म्हणलं जरा बाहेर जाऊन फिरून येऊया. तुम्हाला तर इथलं वातावरण माहितच आहे कसं असतंय ती. दिव्यांचा उजेड तर असा आहे की सगळ्या लाईटा जरी गेल्या तर दिव्यांच्या ह्याच्यावर सगळं चालू शकतंय. बघतासनी सगळ्या रूमा काय मिळालेल्या नाही त्या म्हणून सगळी माणसं बाहेरच बसली ती. इथे एक टायमिंग कसं जातं ती एक काय कळतच नाही त्या. आता संध्याकाळचे 11:30 वाजले त्या तरी काय तोंड वाजून झोप आलेलीच नाही. नुसतं इकडं तिकडं तिकडं इकडं फिरतच बसलूया. एकदाशी फिरून फिरून सगळ्या कार्यकर्त्यासनी वैताग आला आणि बसली ती एका जाग्याला गारवानी. मी तर आपली एलईडी बघत बसलो होतो तेवढ्यात आपलं दुसरं पण मित्र आली ती दर्शन घेऊन. यासनी पिन संगट घेतली ती आणि निघालो की रूमवर. चालून चालून तर पायाचा पिट्टा पडला याच पण झोपणं पिन पाक डोळं आळसून गेली ती. एकदाशी चालून चालून रूमच्या जवळपास आलो. त्यात सगळ्या जागा एक सारख्या असल्यामुळं आपल्याला काय कळतच नाही आपण आलो कुठं आणि गेलो कुठं. नुसत्या एका जागेला फिरतच बसायला लागतंय. या बस मधनं तुम्ही कुठं पिन फिरा तुमच्याकडनं 1 रुपया घेणार नाही ती. पायऱ्या चढून रूम मध्ये जायला चालूच केलं. कधी एकदा रूम मध्ये जातोय आणि कधी ताणून देतोय असंच झालं या. झोपणं डोळं तर पाक तंद्री वाली ती आणि खाटीव फक्त तिने झोपायचं. ज्यांनी बॅग घेऊन पळून पळून पायांचा पिट्टा पाडून घेतला या.